गुड आफ्टरनून गाईज, आम्ही आलेलो आहेत आंबा पाडायला. तर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर RR ब्लॉग्सला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओमध्ये जर पहिल्यांदा आला असेल तर लाईक करून जावं. गाईज, आम्हाला एकच आंबा भेटलेला आहे, तो पण बघा किती मोठा आहे. तुम्हाला दिसत असेल. इथं सगळीकडे फिरलो पण कुठंच आंबा दिसत नाही आम्हाला. शेवटी कंटाळलो आणि इथं बोरी वालाव. आता बघू पुढे जाऊन काय भेटतंय का. आताच आम्ही इथे आलेलो आहोत. या आंब्यावर आंबा आहे बघा, तो कसा चढलेला आहे वरती आणि तो आता हलवणार आहे आंबा. गाईज, तर आम्ही आंबा चोरून खाणार आहोत, न हलवता अलगद काढणार. बघा गाईज, आताच आंबा पाडले आहेत. मित्रांनो नमस्कार, तुमचं RR ब्लॉग्समध्ये. रोशननी सांगितल्याप्रमाणे आम्ही आलो आहे आंबे चोरायला लोकांचे. तर तुम्ही पाहू शकता, रोशन थांबलाय खाली, त्याच्याकडे मी काही आंबे तोडून दिलेत आणि मी आहे आंब्याच्या झाडावर. तर शेतकऱ्याचं नाव नाही सांगू शकत कारण की तो आम्हाला शिव्या देईल. हे पाहू शकता तुम्ही, गोटी आंबे. हा बघा आंबा. आंबा चांगला आहे पण दात जास्त आहे. रोशन सांगतोय दुसऱ्या आंब्याचा आंबा खूप आंबट आहे. तर असेच सपोर्ट करत राहा आम्हाला नवनवीन व्हिडिओसाठी. तर मित्रांनो, हे बघा आंबे, काठी दिसते तिकडे आंबे बघा. तर यावर्षी 2025मध्ये फारसे आंबे काही भाजले नाही. जे आहेत त्यांचीच मजा घ्यायची. ते बघा मित्रांनो, पाहू शकता आंब्याच्या ढेपारी बघा तुम्ही. तर गाईज, तुम्ही पाहू शकता तिकडे आम्ही गाडी लावलेली आहे सावलीमध्ये आणि तिकडं रोहित डॉक्टर आपली झाडं बघत आहेत लावलेली, कुठे कुठे लावलेली आहेत आणि किती किती झाडं जगलेली आहेत ती. आणि इकडे मागच्या साईडला तुम्ही बघू शकता 2-3 एकर जागेमध्ये पूर्ण सागाची झाडं आहेत. पूर्ण एरियामध्ये पूर्ण माल त्यांचा पूर्ण त्याच्यामध्ये सागाचीच झाडं आहेत. तर तुम्हालाही जर सागाची झाडं पाहिजे असतील तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही, ते तुम्हाला उपलब्ध करून देतील. पण इथे काही यावर्षी लावलेली जांभळीची आणि आंब्याची झाडं आहेत. बाकी समोरच्या दिशेला आहेत, तुम्हाला दिसत असेल. बाकी झाडं तिकडं तो चेक करत आहे किती आहेत ते. आणि तिकडे त्या साईडला एक नारळाचं झाडी लावलेलं आहे त्या साईडला. अशा पद्धतीने त्याने ही झाडांची संख्या वाढवण्याचा उपक्रम राबवला आहे असं आपण बोलू शकतो.